इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नुकत्याच उच्च तंत्रशिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राकडे मुलांचा कल नेहमीच जास्त दिसून आलाय. त्यामुळे इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, या क्षेत्राला फ्युचर काय आहे, यामध्ये सध्या काय बदल होत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातील करिअर, जॉब ऑपॉर्च्युनिटीज याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आज फिनोलेक्स अकॅडमीचे प्राचार्य डॉक्टर कौशल प्रसाद आणि फिनोलेक्स अकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे हेड प्राध्यापक किशोर भोसले सर आणि प्राध्यापिका मानसी कोळवणकर मॅडम यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. तुम्हा तिघांचंही आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. थँक्स मॅडम. आपण आम्हाला आकाशवाणी रत्नागिरी येथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. तसंच श्रोत्यांनाही नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला डॉक्टर कौशल प्रसाद सर यांना असं विचारायचंय की सर, इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय? इंजिनिअरिंग म्हणजे विज्ञानचं मूर्त स्वरूप. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग इज ॲप्लिकेशन ऑफ सायन्स. पण प्रॅक्टिकली आणि सोप्या भाषेत जर इंजिनिअरिंग म्हणजे काय याचा फील करायचं असेल तर आपण 300 वर्षापूर्वीच्या मानव समाजची कल्पना करू. तेव्हा टी व्ही, फ्रीज, एअर कंडिशन मशीन, फॅन, वॉशिंग मशीन, टेलिफोन, मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट या सर्व गोष्टी आपल्या जीवनात नव्हतं. आत्ताचा जर आपण विचार केलं तर या सर्व गोष्टीशिवाय आपण मानव समाजची कल्पना पण करू शकत नाही. हा जो बदल होत आहे किंवा हा जो इव्होल्युशन झालं आहे हेच म्हणजे इंजिनिअरिंग. स्टुडंट्स कम्युनिटीमध्ये एक सायन्स आणि इंजिनिअरिंग याच्याबद्दल नेहमी एक डाऊट असते. तर थोडासा 2 शब्दात तेही क्लॅरिफाय करतो. सायन्स म्हणजे फंडामेंटल नॉलेज आणि ॲप्लिकेशन ऑफ फंडामेंटल नॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग. सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सर्व स्टुडंट्स यांना डिझेल, पेट्रोल माहिती आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये थर्मल एनर्जी, ज्याला आपण ऑस्निक एनर्जी म्हणतो, याचा नॉलेज म्हणजे सायन्स. पण ह्या थर्मल एनर्जी वापरण्यासाठी आपण 2 व्हीलर, 4 व्हीलर किंवा पॉवर सेट्स आपण जे निर्मिती करतो तो म्हणजे इंजिनिअरिंग. डॉक्टर कौशल प्रसाद सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इंजिनियर्सना फ्युचरमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल आपण काय सांगाल, किंवा इंजिनिअरिंगचं फ्युचर नेमकं काय आहे? इंजिनिअरिंगच्या फ्युचर आधी आपण याच्याबद्दल बोलू. जसं मी आत्ताच बोललो, 300 वर्षापूर्वी आपण जे सध्या गॅजेट वापरतो, कुठलाही गॅजेट आपण वापरत नव्हतो. पण त्या सर्व गोष्टी आत्ता आपला जीवनाचा अविभाज्य अंग आहे. बरोबर. आणि पुढचे 10-20 वर्षात आणखी नवीन नवीन गॅजेट्स येतील, जे आपण सध्या बघितलं पण नाही आहे, जे आपल्याला माहिती पण नाही आहे. असे नवीन नवीन गॅजेट्स इन्व्हेंट होऊन आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग होत. एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर 25 वर्षापूर्वी आपल्यापैकी कोणालाही माहीत नव्हतं की स्मार्टफोन 25 वर्षानंतर सर्वांच्या खिसामध्ये असेल. बरोबर. पण आत्ता स्मार्टफोन आपण सर्व वापरतो. गरज झाली आत्ताची ती एक. बरोबर. तसंच 10 वर्षानंतर काय नवीन गॅजेट्स येतील, कुठला नवीन गॅजेट्स आपण वापरणार आहोत, या सर्व गोष्टीबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही. पण एक गोष्टी नक्कीच माहिती आहे. जे सर्व काही मी सांगितलं, टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, 2 व्हीलर, 4 व्हीलर, एअरप्लेन, रेल्वे, इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल, या सर्व गोष्टी आपण सतत वापरणार आहोत. नवीन नवीन आणखी गॅजेट्स वापरणार आहोत. आणि जर या सर्व गोष्टी आपण वापरणार आहोत तर या सर्व गोष्टीची निर्मिती कुठे होणार आहे? या सर्व गोष्टीची निर्मिती इंडस्ट्रीमध्येच होणार. आणि यासाठी इंजिनियर्स लागणारच आहेत. म्हणून मला काहीही शंका नाही वाटत की इंजिनिअरिंगचा फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. फक्त एक गोष्टी स्टुडंट्स कम्युनिटीने समजायला पाहिजे. टेक्नॉलॉजीमध्ये खूप फार रॅपिडली चेंज होत. तर नवीन नवीन एरिया जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, वेस्ट मॅनेजमेंट, असं बरेच काही नवीन नवीन एरिया इव्हॉल्व होतात आहे. त्या सर्व एरियामध्ये नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार. तर स्टुडंट्स जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये जातात
शिकतात त्यांनी सतत अलर्ट राहावं. आपला आजूबाजूला काय बदल होतो आहे, टेक्नॉलॉजिकल चेंजेस काय होतो आहे, या सर्व गोष्टी त्यांनी सतत अलर्ट राहून समजून घ्यायला पाहिजे आणि तसंच त्यांनी स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे. या सर्व गोष्टी जर आपण केलं तर मला सांगायला अजिबात शंका नाही आहे, त्यांचं एक चांगलं भविष्य असेल. बरं. मानसी मॅडम, मला असं सांगा की भारतातील मुख्य अभियांत्रिकी उद्योगांमध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी? भारतामध्ये बघाल तर अनेक मोठे अभियांत्रिकी उद्योग आहेत जे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देतात. जसं की ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री, एरोस्पेस किंवा एनर्जी रिलेटेड असेल, कन्स्ट्रक्शनमध्ये असतील. आता सगळ्यांना माहिती असलेलं IT क्षेत्र हे तर काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. आता सगळ्यांनाच ह्या क्षेत्राबद्दल जास्त माहिती आहे, पण तरीही त्याच्यामध्ये पण खूप चेंजेस होत आहेत. जसं की आता सरांनी सांगितलं मगाशी की AIML असेल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स असेल, ह्या सगळ्या नवीन नवीन येणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तसंच केमिकल प्रोसेसिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही एक संधी उपलब्ध करून देणारं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये आता 5G ही सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. 5G तर 5G कशा संदर्भात आहे तर त्याला बेस लागतो तो ऑप्टिकल कम्युनिकेशनचा. मग ऑप्टिकल कम्युनिकेशन हा पण एक इंजिनिअरिंगमधलाच भाग झाला. आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हे सगळे क्षेत्र तुम्हाला संधी उपलब्ध करून देतात. पण असं नाही की फक्त मेकॅनिकल इंजिनियर बाबा ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीमध्येच जाईल असं नाही. आता सध्याचं युग असं आहे की इंटरडिसिप्लिनरी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारचे इंजिनियर्स लागतात. जसं की आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आमच्याच कॉलेजमध्ये TCS जी नामांकित कंपनी आहे त्याच्यामध्ये जी प्लेसमेंट आहे ती तर कोर IT रिलेटेड कंपनी, पण तरीही त्यांच्यामध्ये आज आमची 97 मुलं प्लेस आहेत. त्यात मला सांगावं असं वाटतं की त्यामध्ये मेकॅनिकलचाही खूप मोठा भाग आहे, म्हणजे मेकॅनिकलचे हे विद्यार्थी त्यामध्ये खूप आहेत. मग असं नाही होत की IT क्षेत्र आहे म्हणून फक्त IT इंजिनियर्सच हवेत. मग त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स आले, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आले. त्यामुळे सगळ्यांना एकत्र होऊन एखादं काम करावं लागतंय सध्याच्या युगात. कुठलंही क्षेत्र असं वेगळं इंडिपेंडंट राहिलेलं नाही. टीमवर्क आलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनियर्स एकाच कामासाठी लागतात. भोसले सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक असतात. मग कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आवश्यक असतं अशी नोकरी मिळवण्यासाठी, आणि कॉलेज त्यांना यासाठी कशी मदत करतं? धन्यवाद मॅडम. ॲक्च्युली कंपनीमध्ये स्थान मिळवण्यासाठी ना त्याची शक्यता वाढवण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्ये, व्यावहारिक अनुभव आणि व्यावसायिक विकास यांच्या संयोजनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. येथे प्रशिक्षणाची काही प्रमुख क्षेत्रे आहेत जी फायदेशीर ठरू शकतात. ते आता तुमच्याशी डिस्कस करणार आहे. मी तुमच्याशी 7 मुद्दे डिस्कस करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की याच्यावर तुम्ही केंद्रित केले तर नक्कीच मुलांना यश मिळेल. त्याच्यातलं पहिलं आहे तांत्रिक कौशल्य. कंपन्या विशेषतः त्यांच्या संबंधित अभियांत्रिकी शाखेत मजबूत तांत्रिक ज्ञान असलेले उमेदवार शोधतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्राशी संबंधित विषय जसे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज, सर्किट्स, मेकॅनिकलमध्ये मशीन डिझाईन याच्यामध्ये उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. मुख्य अभियांत्रिकी तत्त्वे आणि संकल्पना समजून घेणे हे महत्त्वाचे. थोडक्यात तांत्रिक ज्ञान त्याला आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे व्यावहारिक अनुभव. प्लेसमेंट सुरक्षित करण्यासाठी व्यावहारिक अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये इंटर्नशिप, सहकारी कार्यक्रम किंवा उद्योग प्रकल्पांमध्ये सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. असे अनुभव वास्तविक जगातील अभियांत्रिकी आव्हानांना हाताशी धरून एक्सपोजर देतात आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतात. टीमवर्क, कौशल्ये आणि उद्योग विशिष्ट ज्ञान विकसित करण्यामध्ये मदत करतात. तिसरा मुद्दा आहे सॉफ्ट स्किल, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक कंपनी जेव्हा विद्यार्थ्यांना हायर करते किंवा नोकरीची संधी देते त्यावेळेला हे खूप महत्त्वाचे असते. सॉफ्ट स्किलमध्ये तांत्रिक कौशल्याव्यतिरिक्त कंपन्या संप्रेषण, टीमवर्क, नेतृत्व आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांच्यासारख्या सॉफ्ट स्किलला महत्त्व देतात. यालाच कॉमन लँग्वेजमध्ये ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू स्किल्स किंवा डिबेट अशा संकल्पना म्हणतो आपण. विद्यार्थ्यांनी समूह प्रकल्प म्हणजेच ग्रुप प्रोजेक्ट सादरीकरण करणे किंवा वर्कशॉप अटेंड करणे यासारख्या ॲक्टिव्हिटीजद्वारे ही कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लेखी आणि मौखिक संवाद कौशल्य वाढवणे विशेषतः महत्त्वाचे असते. यालाच आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. चौथा मुद्दा आहे उद्योग संबंधित प्रशिक्षण. विद्यार्थ्यांनी नवीनतम उद्योग ट्रेंड आणि तंत्रज्ञानासह अद्ययावत राहावे. म्हणजे काय तर जे मार्केटमध्ये रिसेंट टेक्नॉलॉजी ज्या येतात, जसं सरांनी तुम्हाला अपडेट केले की बरेचसे डोमेन्स आजकाल इव्हॉल्व होत आहेत, त्याला तुम्ही अपडेटेड असला पाहिजेत. जे उद्योन्मुख तंत्रज्ञान आणि त्यांच्या अनुप्रयोगांबद्दल जाणून घेण्याची कार्यशाळा, सेमिनार, वेबिनार किंवा उद्योग परिषदांना उपस्थित राहू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स
आणि सायबर सिक्युरिटी तसंच रिन्युएबल एनर्जी यांसारख्या क्षेत्रात ज्ञान मिळवणे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दरम्यान एक धार देऊ शकते. याचाच आधार घेऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फिनोलेक्स महाविद्यालयामध्ये काही कंपन्यांच्या CSR ॲक्टिव्हिटी अंडर आम्ही ट्रेनिंग सुरू केलेत. जवळजवळ 3 महिने ट्रेनिंग चालते. त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या डोमेन किंवा ब्रांच वाईज त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगबद्दलचे ज्ञान असेल किंवा 3D प्रिंटिंग असेल, त्याचबरोबर काही मशीन डिझाईनचे कन्सेप्ट्स असतील, त्यांना त्याच्याबद्दल सखोल ज्ञान दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे त्यांना ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट दिले जाते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रिझ्यूम बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू स्किल्स. मुलांचा रिझ्यूम कंपन्यांनी पाहिलेला प्राथमिक चेहरा असतो मुलांचा. रिझ्युमे बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू स्किल्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्याला स्थान मिळवण्याची शक्यता लाक्षणिकरित्या वाढवू शकते. कार्यशाळा किंवा करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम जे रेझ्युमे, लेखन किंवा कव्हर लेटर तयार करणे, मुलाखतीच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करतात, ते मौल्यवान मार्गदर्शन प्रदान करू शकतात. सो मुलांचे रेझ्यूम रायटिंग, त्याच्याबद्दल लागणारे त्यांना ज्ञान याची आवश्यकता असते. त्याचबरोबर ह्या सगळ्या तांत्रिक किंवा रेझ्यूम रायटिंग किंवा उद्योग संदर्भात मुद्दे झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नेटवर्किंग. मुलांनी स्वतःला कंपनीसमोर एक्सपोज केले पाहिजे. म्हणजे काय तर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी व्यावसायिक नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी करिअर मेळावे, नेटवर्किंग इव्हेंट्स आणि माजी विद्यार्थ्यांच्या परस्पर संवादात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. त्या क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध विकसित केल्याने इंटर्नशिप, रेफरल्स किंवा थेट नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. याचंच एक्झाम्पल म्हणजे आजकाल प्रोफेशनल नेटवर्कमध्ये खूप पॉप्युलर असलेलं लिंक्डइन प्रोफाईलद्वारे बऱ्याच कंपन्यांचे CEOs, मॅनेजिंग डायरेक्टर हे ऑनलाईन आपल्याला भेटू शकतात. आणि तसंच तुम्ही जर का प्रोफेशनल प्रोफाईल बनवला गेला तर तुम्ही डायरेक्टली त्या CEOशी किंवा मॅनेजिंग डायरेक्टर, त्याचबरोबर हायरिंग मॅनेजरशी डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. हा पण एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. तसेच एक मी शब्द वापरला इथे, रेफरल्स हा शब्द ॲक्च्युली कॉलेजमधल्या ॲल्युमिनी किंवा माजी विद्यार्थ्यांसंदर्भात आहे. उदाहरणार्थ आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी, त्यांच्याशी आमचा चांगला संपर्क आहे. आजच्या तारखेला ते खूप मोठ्या पदांवरती नोकऱ्या करत आहेत. मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा गव्हर्नमेंटमध्ये असतील. अच्छा. बट महत्त्वाचे म्हणजे त्या अल्युमिनी मार्फत किंवा माजी विद्यार्थ्यांमार्फत कंपन्यांमध्येच त्यांना एक रेफरल्स नावाची एक स्कीम असेल, ज्याच्या अंडर ते त्या कॉलेजच्या त्यांच्या ज्युनियर्सला इन्व्हाइट करू शकतात. सो आजच्या तारखेला आम्हाला ते मिळवण्यात खूप यश आलेलं आहे. आमच्या कॉलेजचा माजी विद्यार्थ्यांशी जो काही संपर्क आहे तो खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आम्हाला ते खूप मदत करतात. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो तो आहे वैयक्तिक प्रकल्प. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक वैयक्तिक प्रकल्प केला पाहिजे. तो त्याच्या ब्रांच निगडीत असेल. त्याच्यामध्ये त्यांच्या अभियांत्रिकी विषयांशी संबंधित वैयक्तिक प्रकल्पांमध्ये गुंतण्याची उत्कटता, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य प्रकाशित करते. हे बिल्डिंग प्रोटोटाईप किंवा कोडिंग प्रोजेक्ट्स असतील किंवा रिसर्च पेपर असेल किंवा समुदाय उपक्रम असतील, या स्वरूपात असू शकते. हे प्रकल्प पुढाकार आणि प्रत्यक्ष अनुभव दर्शवतात, ज्यामुळे उमेदवार वेगळे होतात. म्हणजे कंपनीच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये स्क्रीनिंगसाठी हे सगळे मुद्दे कन्सिडर केले जातात. सो ओव्हरऑल हे सगळे जे काही मुद्दे आहेत, मी जे काही 7 मुद्दे डिस्कस केले, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर का इम्प्रूव्हमेंट केली किंवा कंट्रीब्यूट केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना यश मिळते. लक्षात ठेवा, विशिष्ट प्रशिक्षण आवश्यकता उद्योग कंपनी आणि अभियांत्रिकी विषयावर आधारित बदलू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांना स्वारस्य असलेल्या कंपन्यांकडून अपेक्षित असलेले विशिष्ट कौशल्य आणि पात्रता संशोधन करणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी जी काही तयारी आहे आमच्या महाविद्यालयामध्ये सखोलपणे घेतली जातात. म्हणजे मला तुमच्या बोलण्यावरून असं कळलं की शिक्षण संपलं म्हणजे कॉलेजची जबाबदारी संपली असं होत नाही. त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी जे काही आवश्यक प्रशिक्षण आहे किंवा जी काही मदत आहे, कॉपरेशन आहे, ते सगळं कॉलेजकडून दिलं जातं. बरोबर सर, मला आता असं सांगा की अभियांत्रिकी पदवीधर भारतामध्ये कन्सल्टन्सीमध्ये करिअर करू शकतात का? नक्कीच करू शकतात. भारतातील अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सल्लागार हा एक लोकप्रिय करिअर पर्याय आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपन्या विविध क्षेत्रातील ग्राहकांना तांत्रिक कौशल्य आणि सल्ला देण्यासाठी अभियांत्रिकी पदवीधरांना नियुक्त करतात. हे पदवीधर व्यवस्थापन सल्लामसलत, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणीय स्थिरता, ऊर्जा कार्यक्षमता आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रात विशेषज्ञ होऊ शकतात. सल्लागार ग्राहकांशी जवळून काम करतात, समस्यांचे विश्लेषण करतात, शिफारशी देतात आणि प्रभावी उपाय लागू करण्यात मदत करतात. करिअरचा हा मार्ग विविध प्रकल्पांवर काम करण्याची, विविध क्लायंटसोबत गुंतून राहण्याची आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात योगदान देण्याची संधी करते. पण कन्सल्टंट होण्यासाठी त्यांना आधी इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. जेव्हा ते कंपन्यांमध्ये एक 5 किंवा 10 वर्ष काम करतात किंवा नोकरी करतात, त्याच्यानंतरच त्यांना तो एक्सपिरियन्स मिळतो. त्यासाठी लागणारी जी काही पायाभूत सुविधा आहे ती आम्ही महाविद्यालयामध्ये त्यांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देतो. मानसी मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं की भारतात अभियांत्रिकी पदवीधरांसाठी
सरकारी नोकरीच्या संधी आहेत का? कारण आजकाल सरकारी नोकरी म्हणजे सेफ असं सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत असतं. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? हो, बरोबर. सरकारी क्षेत्रात पण इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा ही पदवी घेतल्यानंतर खूप संधी उपलब्ध आहेत. सांगायचं झालं तर एक स्पेशल एक्झाम असते, अभियांत्रिकी सेवा परीक्षा. अच्छा. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकतात. अजून सांगायचं झालं तर पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे PSC, नंतर PWD, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, ह्यामध्येही संधी अवेलेबल असतात. अजून सांगायचं झालं तर इस्रो, इंडियन रेल्वे. आता इंडियन रेल्वे म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की इथे फक्त मग संधी मुलांसाठीच अवेलेबल असेल, मुलींसाठी नसेल. तर असं नाही, मुलीही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. मग हे क्षेत्र सगळे मुलांसाठी उपलब्ध असतातच, पण ह्या क्षेत्रामध्ये जायचं कसं? तर जाण्यासाठी आधी डिग्री तर घ्यावीच लागते. त्याबरोबरच मुलांनी स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे. म्हणजे ह्या संधी जेव्हा कधी येतात, वेबसाईट म्हणजे सरकारी वेबसाईट्स झाल्या किंवा UPSC रिलेटेड जी काही माहिती येते, त्यासाठी मुलांनी स्वतः आधी अपडेट राहिलं पाहिजे. कारण ह्या डेट्स ज्या आलेल्या असतात त्याचं अपडेशन आम्हीही त्यांना देतो, पण त्यांनीही तेवढंच अपडेट राहिलं पाहिजे, तरच मग त्या गोष्टी होऊ शकतात. याच्या पुढे मला तुम्हाला असं विचारायचं की अभियांत्रिकी पदवीधर भारतामध्ये राहून उच्च शिक्षण घेऊ शकतात का, की परदेशातच जावं लागतं? नाही, असं काही नाही की परदेशातच जावं लागतं उच्च शिक्षण घेण्यासाठी. भारतात राहूनही उच्च शिक्षण हे घेता येतं. जसं की ME, MTech, MBA ह्या गोष्टी आपण भारतात राहूनही करू शकतो. आणि जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्येच काम करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायलाच लागतात. की समजा जर तुम्हाला तुमचं करिअर हे शिक्षण क्षेत्रातच करायचं तर तुम्हाला ME किंवा PhD ह्या गोष्टी कंपल्सरी आल्याच. पण आत्ताचं ट्रेंड असं आहे की मुलांना बाहेर जावंसं वाटतं. हां. तर बाहेर जावंसं वाटल्यामुळे भरपूर अशी मुलं आहेत जी परदेशात जाऊन शिक्षण घेतात. मग ते शिक्षण कोणतं? तर MS. जर सांगायचं झालं तर आमच्या महाविद्यालयातली 10 ते 15% मुलं ही बाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. पण परदेशाचं आकर्षण जरी असलं तरी तिथे जायची आवश्यकता आहे किंवा हेका ठेवायची काही गरज नाही. आपण इथेही शिक्षण घेऊ शकतो. इथेही घेऊ शकतो. हल्ली असं पण आहे की काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या परदेशातल्या आहेत, ते त्यांचं जे शिक्षण आहे ते इथेही कोर्सेस अवेलेबल करून देतात. म्हणजे अच्छा. तिकडेच जायला पाहिजे असंही नाही. हम्म. त्यामुळे तुम्ही तसंही शिक्षण घेऊ शकता. म्हणजे काही पालकांना किंवा काही विद्यार्थ्यांना ते शक्य नसतं, बरोबर. फायनान्शियली पण शक्य नसतं. म्हणजे असं शिक्षण पण ते घेऊ शकतात की युनिव्हर्सिटी तिकडची आहे, हम्म. पण शिक्षण तुम्हाला इथल्या इथे राहून मिळेल. अच्छा. अभियंते समाजासाठी कसं योगदान देतात आणि त्यांचे फायदेशीर परिणाम काय आहेत? भोसले सर, तुम्ही सांगा ना. पायाभूत सुविधांचा विकास, तांत्रिक प्रगती, पर्यावरणीय स्थिरता, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य सेवा, आर्थिक वाढ, संशोधन आणि विकास आणि शिक्षण अशा विविध मार्गांनी अभियंते समाजात योगदान देतात. ते आवश्यक पायाभूत सुविधांचे डिझाईन आणि बांधकाम करतात, तांत्रिक नवकल्पना चालवतात, पर्यावरणीय आव्हानांना तोंड देतात, सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करतात, वैद्यकीय प्रगतीद्वारे आरोग्य सेवाद्वारे सुधारतात, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देतात, संशोधन आणि विकासाद्वारे वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करतात आणि शिक्षणाद्वारे भविष्यातील अभियंत्यांना प्रेरणा देतात आणि मार्गदर्शनही करतात. अच्छा. अभियंत्याच्या कार्याचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो. जीवनाचा दर्जा सुधारणे, शाश्वत विकासाला चालना देणे, सुरक्षित समुदाय निर्माण करणे आणि आरोग्य सेवा परिणाम वाढवणे आणि आर्थिक प्रगती करणे हे असे योगदान अभियंते समाजासाठी करतात. श्रोते हो, आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, या क्षेत्राला फ्युचर काय आहे किंवा यामध्ये कोणते बदल होत आहेत आणि यासाठी करिअर किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण फिनोलेक्स अकॅडमीचे प्राचार्य डॉक्टर कौशल प्रसाद आणि फिनोलेक्स अकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे हेड प्राध्यापक किशोर भोसले सर आणि प्राध्यापिका मानसी कोळवणकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. आज तुम्ही तिघही इथे आलात आणि इंजिनिअरिंग क्षेत्राविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य